नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या लेखा कोषागार विभागामध्ये भरती निघालेली. ही जी भरती ही सरळ सेवा भरती निघालेली आणि याच्यामध्ये जे पद आहे हे एकच पद आहे आणि याच्यासाठी 75 जागा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या जाहिरातीसाठी नोकरीचं जे ठिकाण दिलेलं आहे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर असणारे हे लोकेशन असणारे जॉबसाठीचं. मित्रांनो, या जाहिरातीसाठीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग चालू करूया. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता लेखा व कोषागार विभाग पुणे याच्यामध्ये ही भरती निघाली. पुणे अंतर्गत ही भरती असणार आहे आणि ही जी भरती असणार आहे ही सरळ सेवा भरती मित्रांनो. त्याच्यामुळे फॉर्म नक्की भरा. आता या जाहिरातीसाठी जॉबसाठी लोकेशन दिलेले, लोकेशन कुठं कुठं असणार आहे हे पुण्यासाठी असणार. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर असणार आहे. या ठिकाणी भरती केली जाणार आहे आणि ही जी काही भरती असणार आहे ही गटकसाठी असणार आहे. गटकची जागा असणार आहे. या जाहिरातीसाठीचा जो काही फॉर्म आहे हा ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. हे पहा, या ठिकाणी लेखा कोषागारची वेबसाईट दिलेली. याच्यावर जाऊन तुम्हाला जाहिरात पाहता येणार आहे. आता याची PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देणार आहे. सुरुवातीला सर्व काही पाहून घ्या, काय काय लागणार आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पद पाहू शकता. कनिष्ठ लेखपालचं पद असणार आहे. याच्यामध्ये जो पगार असणार आहे 7व्या वेतन आयोगानुसार 29,200 ते 92,300 याच्या दरम्यान तुमचा पगार राहणार आहे. आणि एकूण ज्या जागा दिलेल्या त्या 75 जागा असणार आहे. सरळ सेवा भरती मित्रांनो. फॉर्म नक्की भरा. त्याच्यानंतर आता याच्यासाठीचा जो काही फॉर्म आहे हा कधी चालू होणार आहे पहा. या ठिकाणी रजिस्ट्रेशन डेट दिली म्हणजे नोंदणी कधी सुरू होणार आहे 31/12/24 पासून संध्याकाळी 5 वाजल्यापासून चालू होणार आहे. ते ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक दिलेला आहे 30/1/2025 पर्यंत असणार. एक महिना जाहिरात चालू असणार आहे. संपूर्ण एक महिना जाहिरात चालू आहे आणि संध्याकाळी 12 वाजेपर्यंत असणार आहे. 30/1 संध्याकाळी 12 वाजेपर्यंत फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याची तारीख दिलेली. अंतिम जी तारीख आहे ही फॉर्मचीच असणार आहे. फॉर्म ज्या दिवशी संपणार आहे 30/1/25 त्याच तारखेपर्यंत तुम्हाला फी भरता येणार. त्या तारखेनंतर तुम्हाला फी भरता येणार नाही. फॉर्म रिजेक्ट होणार नंतर. त्याच्यामुळे 30/1/2025 आतमध्येच तुम्हाला फॉर्मची फी भरायची. त्याच्यानंतर खाली यायचे मित्रांनो, याच्यामध्ये जागा दिलेल्या आहेत म्हणजे कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत. टोटल 75 जागा असणार आहे. याच्यामध्ये कॅटेगरी दिलेली आहेत म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा असणार आहे, ब, क, ड, इतर मागासवर्ग, आर्थिक दुर्बल घटक, हे सर्व जे काही कॅटेगरी दिलेले या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे. आणि याच्यामध्ये सर्वसाधारण जागा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर महिला दिले. सर्वसाधारण म्हणजे ओपनच्या जागा नाही आहेत. ओपनच्या अराखीव ओपनच्या जागा या ठिकाणी 7च आहेत, लक्षात ठेवा. असं नाही की सर्वसाधारणमध्ये जेवढ्या काही जागा दिलेल्या आहेत या ओपनच्या जागा आहेत. ओपनच्या फक्त 7च जागा असणार आहेत. त्याच्यानंतर ओपनमध्ये महिला कोण असेल तर 6 जागा असणार आहे. अशा प्रकारे या जागा दिलेल्या आहेत. समजा अनुसूचित जातीमध्ये जर तुम्ही येत असाल सर्वसाधारणमध्ये 2 जागा दिलेल्या आहेत. 2 ज्या जागा आहेत त्या जेंट्ससाठी असणार आहे. पुरुषांसाठी 2 जागा आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी 3 जागा असणार आहे. नंतर खेळाडूसाठी 1 दिलेली, माजी सैनिकसाठी 1 असणार आहे, अनाथसाठी 1 आहे. त्याच्यानंतर दिव्यांग दिलेले, दिव्यांगासाठी 3 असणार आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्यासाठी 1 दिलेलं आहे आणि प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 1 दिलेले. अशा प्रकारे ह्या एकूण जागा दिलेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येतात ते चेक करून घ्या कोणत्या कॅटेगरीमध्ये असणार आहे, किती किती जागा असणार आहे ते पाहून घ्या. त्याच्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे. जागा पाहून घ्यायची आपल्या किती जागा असणार आहे त्यानुसार अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला फोटो आणि सही कशा प्रकारे अपलोड करायची या ठिकाणी डिटेल्स दिलेत कशा प्रकारे लागणार आहे ते. याच्यामध्ये नीट पाहून घ्या. छायाचित्र म्हणजे फोटो असणार आहे. एका पांढऱ्या स्वच्छ कागदावर विहित आकाराचे छायाचित्र व्यवस्थित चिटकावे. म्हणजे फोटो चिटकवायचा आहे व्हाईट पेपरवर. त्याच्यानंतर छायाचित्रावर स्वाक्षरी करू नये म्हणजे फोटोवर सही करायची नाही आहे तुम्हाला किंवा साक्षांकित करू नये. तुमच्याकडे जर अटेस्टेड फोटो असेल तो सुद्धा तुम्हाला वापरायचा नाही आहे. तुमचा जो काही फोटो असणार आहे तो क्लिअर लागणार आहे. त्याचबरोबर स्टेपलर सुद्धा करायचं नाही. या ठिकाणी दिलेले काहींचे जे काही फोटो असतात स्टेपलर केलेले असतात ते वापरतात, ते सुद्धा फोटो तुम्हाला वापरायचे नाही. पिनिंग केलेले वापरायचे नाही. फक्त तुमचा फोटो लागणार आहे, ओरिजिनल फोटो. त्याच्यावर काही खाडाखोड लिहिलेलं काही वगैरे चालणार नाही. त्याच्यानंतर सही दिलेली. सही कशा प्रकारे पाहिजे याच्यामध्ये काळ्या शाईच्या बॉल पेनाने स्वच्छ कागदावर स्वाक्षरी करावी. काळ्या पेनानेच तुम्हाला सही करायची, निळ्या पेनाची सही चालणार नाही.
आणि याच्यामध्ये उमेदवाराची स्वतःची सही पाहिजे. बऱ्याचशा वेळा काय होतं, जो कोणी उमेदवार असतो तो असतो बाहेर कुठं गावी आणि फॉर्म भरणारा दुसराच असतो, तो सही त्याच्यामध्ये करत असतो. तसं करायचं नाही. जी व्यक्ती असणार आहे म्हणजे ज्या व्यक्तीला फॉर्म भरायचा आहे त्याची सही या ठिकाणी लागणार आहे. हे पहा, जर याच्यामध्ये जर तुमची चुकी जर लक्षात आली, समजा सही तुमची नाहीच आहे, सही दुसऱ्याची, जर तुमचा फॉर्म रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो. कारण फॉर्मसाठी फी जाणार आहे, वेळ जाणार आहे, फी सुद्धा जास्त आहे. त्याच्यामुळे शक्यतो फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा. सर्व डिटेल्स आधी पाहून घ्या काय काय लागणार आहे डिटेलमध्ये, त्याच्यानंतरच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर फोटो आणि सही वेगवेगळे स्कॅन करायचे, एकत्र करायचं नाही. RRBला ज्याप्रमाणे लागतात म्हणजे फोटो सही एकत्र, तसं करायचं नाही. याच्यामध्ये सेपरेट लागणार आहे तुम्हाला. आता फोटोची साईज आहे, फोटोची साईज काय लागणार आहे आपल्याला, 140 बाय 180 पिक्सल लागणार आहे. हे पिक्सल असणार आहे. आणि KB मध्ये काय लागणार आहे, 80 KB ते 200 KB याच्या दरम्यान पाहिजे तुमचा फोटो. जर तुम्हाला फोटोची साईज जर कमी जास्त करता येत नसेल, फोटो सही काय अडचण येत असेल, वरती आय बटनमध्ये एक व्हिडिओ ॲड केलेला आहे मी, तो जो पाहून घ्या. त्याच्यावर ज्या काही वेबसाईट दिलेल्या आहेत त्याच्यावर जाऊन तुम्हाला त्या फोटोची साईज कमी जास्त करता येणार आहे. पिक्सल आणि KB दोन्ही कमी जास्त करता येते त्याच्यावर. त्याच्यानंतर सही दिलेली, सहीची साईज काय असणार आहे, 140 बाय 180. दोन्ही ठिकाणी सेमच दिलेले, पण याच्यामध्ये फरक काय असणार लक्षात घ्या. याच्यामध्ये 140 ही आडवी साईज असणार आहे. हे पहा, अशी साईज असणार आहे. आणि 180 अशा प्रकारे असणार आहे. हे पहा, 180 झाले, 180 हे 140. ही जी साईज झाली ही फोटोची झाली. त्याच्यानंतर सहीचं लक्षात घ्या, सहीची जी काय साईज दिली 140 बाय 180, सही जी असणार आहे अशा प्रकारे 140 असणार आहे, 140 अशी असणार आहे. आणि अशा प्रकारे 180 असणार आहे, 180 अशी असणार आहे. हाईट आणि विड्थ हे समजून घ्या कशा प्रकारे, नाहीतर काय होणार आहे, तुमचा जो काही फोटोचा साईज आहे किंवा सहीची साईज आहे ती बिघडणार आहे, वेगळीच साईज होणार आहे. त्याच्यानंतर सहीची साईज दिलेली KB मध्ये 80 KB ते 200 KB याच्या दरम्यानच पाहिजे, त्याच्यावर नको आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, फॉर्मसाठी डॉक्युमेंट दिले, काय काय अपलोड करावं लागणार, विविध कागदपत्रे प्रमाणपत्रे अपलोड करणे. आता याच्यामध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येतात त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे. समजा एखाद्या कॅटेगरीमध्ये नसेल, जनरल कॅटेगरी असेल, त्याला कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही आहे. जर कॅटेगरीमध्ये जर असेल तर गरज लागणार आहे. अशा प्रकारे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येत आहे त्याचे डॉक्युमेंट पाहून घ्या कोणती कोणती लागणार आहेत ती. आता याच्यामध्ये पाहून घ्या, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता 10वीचं डॉक्युमेंट लागणार आहे आणि याची PDF लागणार आहे. सर्व जे काही डॉक्युमेंट मी आता सांगणार आहे याची PDF लागणार आहे. त्याची जी साईज आहे कमीत कमी 100 KB पाहिजे आणि जास्तीत जास्त 2 MB पर्यंत चालणार आहे. त्याच्यानंतर वयाचा पुरावा दिला, वयाचा पुरावा आहे, जन्माचा पुरावा आहे, शैक्षणिक अर्हता इत्यादी बाबत पुरावा. शैक्षणिक डॉक्युमेंट लागणार आहे काय तर शाळेत सोडल्याचा दाखला सुद्धा चालणार आहे किंवा नमुना उतारा असतो तो सुद्धा चालणार आहे. टंकलेखन प्रमाणपत्र टायपिंगचं सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर MSCIT दिले किंवा दुसरा कोणता कोर्स झाला असेल तर, किंवा CCC त्याला एक पॅरलल कोर्स आहे, CCCचा कोर्स लागतो. दोन्हीपैकी कोणताही एक जरी असेल तुम्हाला फॉर्म भरता येणार त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर 7 नंबर पॉईंटमध्ये पहा, या ठिकाणी पाहू शकता, राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र म्हणजे कॅटेगरीचं सर्टिफिकेट हे कंपल्सरी तुम्हाला लागणार आहे जर कॅटेगरीमध्ये असेल तर. त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा लागणार आहे. त्यानंतर पुढे यायचे नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट लागणार आहे, जर लागत असेल तुमच्या कॅटेगरीला तर लागणार आहे, OBCला शक्यतो लागतं. त्याच्यानंतर माजी सैनिक किंवा दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा लागणार आहे. भूकंप, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त कशामध्ये मोडताय तुम्ही ते चेक करून घ्या, त्यानुसार ते सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर विविध स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट किंवा जर गॅझेट केलं असेल त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. हे ऑनलाईन अपलोड करायचे डॉक्युमेंट आहे मित्रांनो, ऑनलाईन अपलोड करावे लागणार आहे तुम्हाला, फॉर्म भरताना लगेच लागणार आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र डोमिसाइल सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर कर्नाटक सीमेभागातील मराठी भाषिक उमेदवार जर असेल, या गावांमधील 865 जी काही गावं होती त्याच्यामधला तुमचा दाखला पाहिजे, म्हणजे त्या सीमेवर जर असाल तर, नसेल तर नाही लागणार. त्याच्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा पाहिजे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र लागणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाल्य असल्याचा पुरावा पाहिजे. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट दिलेला आहे माजी सैनिकाचं पाल्य, याच्यामध्ये एक दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा एक ऑप्शन दिलेला आहे 1991चे जनगणना कर्मचारी असेल तर त्याचा पुरावा लागणार आहे आणि 1994चा जर निवडणूक कर्मचारी जर असेल त्याचा पुरावा लागणार आहे.
एवढे जे काही डॉक्युमेंट आता मी सांगितले हे सर्व डॉक्युमेंट लागणार आहे, पण तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर, जर नसेल तर नाही लागणार आहे. त्याच्यानंतर या फॉर्मसाठी फी असणार आहे. फी किती असणार आहे पहा या ठिकाणी दिलेली आहे, आणि फी जी नॉन रिफंडेबल असणार आहे, परत मिळणार नाही. एकदा फॉर्म भरला, तुम्ही चुकीचा भरा किंवा बरोबर भरा किंवा चुकीचे डॉक्युमेंट जरी अपलोड केले तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार पुढे जाऊन. त्याच्यामुळे फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरायचा आहे, नाहीतर तुमची जी काही फी भरणार आहे ही तुम्ही 900 भरा किंवा 1000 भरा, तुमची फी वाया जाणार आहे. त्याच्यामुळे फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरायचं आहे. पद जे असणार आहे कनिष्ठ लेखपालचं आहे. ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये फी असणार आहे. राखीव प्रवर्गासाठी म्हणजे कॅटेगरीसाठी 900 रुपये फी असणार आहे. ही जी फी आहे तुम्हाला फॉर्म भरतानाच ऑनलाईन भरायची. फोनपे, गुगल पे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कोणतेही कार्ड काय असेल त्याच्यावरून तुम्हाला फॉर्मची फी भरता येणार आहे. त्याच्यानंतर माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क नाही आहे, काहीच नाही आहे. त्याच्यानंतर परीक्षेचं दर्जा दिलेलं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे. आता याच्यामध्ये परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असणार आहे. याच्यामध्ये परीक्षेमध्ये जे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत ते कशावर आधारित असणार आहे. उच्च माध्यमिक शालांत परीक्षा याच्यावर असणार आहे आणि पदवीवर. हे पहा, बौद्धिक चाचणी पदवीवर असणार आहे, सामान्य ज्ञान आणि वरचे दोन मराठी, इंग्रजी, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा याच्यावर असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्नांची संख्या दिलेली ही 25-25च असणार आहे. प्रति प्रश्न गुण 2-2 मार्काला एक प्रश्न असणार आहे. एकूण गुण हे 50-50 असणार आहे. टोटल असा 200 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे. म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क असणार आहे. आणि परीक्षेचा जो काही कालावधी दिलेला आहे हा 2 तासाचा असणार, 120 मिनिटाचा 2 तासाचा कालावधी असणार आहे. त्या वेळामध्ये तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे एकूण जे प्रश्न दिले जाणार आहेत हे 100 असणार आहेत आणि 2 तासामध्ये तुम्हाला ते सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो परीक्षेसाठी अभ्यासक्रम दिलेला आहे. म्हणजे अभ्यासक्रम कशा प्रकारे असणार आहे, म्हणजे काय काय विचारले जाणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली. बाकीच्या जे काही जाहिराती येतात त्याच्यामध्ये अशा प्रकारची माहिती नसते. फक्त तुम्हाला वरती ज्याप्रमाणे अशा प्रकारे दिलेले कोणते कोणते विषय असणार आहे, बौद्धिक शास्त्र, सामान्य ज्ञान, हे फक्त अशा प्रकारे डिटेल दिली जाते. पण याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिलेली काय काय येणार आहे हे पहा. वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न असणार आहे. मराठीचं आहे, इंग्रजी, सामान्य ज्ञान व काय विचारले जाणार आहे, संपूर्ण माहिती डिटेलमध्ये दिलेली. हे पहा, संपूर्ण माहिती याच्यामध्ये असणार आहे. बुद्धिमापन चाचणी, चालू घडामोडी, संपूर्ण माहिती तुम्ही ते चेक करून घ्या. माहिती अधिकार नियम 2005 याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहेत. संपूर्ण माहिती याच्यामध्ये आहे, तुम्ही पाहून घ्या, त्याच्यानुसारच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिली त्याच्यामुळे फॉर्म भरायला काही हरकत नाही, कारण अभ्यास काय करायचा आहे आपल्याला हे संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी आलेली. हे पहा, संपूर्ण डिटेलमध्ये दिलेले, याच्यावरच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जाहिरातीसाठी वय दिलेले, वय काय लागणार आहे याच्यामध्ये 30/1/2025 म्हणजे फॉर्मच्या शेवटच्या तारखेपर्यंत किमान वय तुमचं 19 वर्ष पाहिजे. कमीत कमी 19 पाहिजे आणि नंतर 19पेक्षा जास्त. अमागाससाठी किती असणार आहे, 38 वर्ष दिलेली. मागासवर्गीय उमेदवारांसाठी किंवा आर्थिक दुर्बल असेल, अनाथ असेल यांच्यासाठी 43 वर्ष दिलेली. दिव्यांगासाठी 45 आहे. अशा प्रकारे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, माजी सैनिक असेल किंवा खेळाडू असेल किंवा भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, हे तुम्ही वय चेक करून घ्या. ते वय तुम्हाला लागू असणार आहे. म्हणजे ज्या कॅटेगरीमध्ये येत आहेत त्याच्यानुसार तुम्हाला ते वय लागणार आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता दिलेली, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे याच्यामध्ये संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे, किंवा शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही शैक्षणिक अर्हता. जर समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालं नसेल, त्याच्या संलग्न काय असेल त्या लेवलचं ते सर्टिफिकेट तुमचं चालणार आहे, पण ते ग्रॅज्युएशनच्या लेवलचं पाहिजे तरच ते चालणार आहे. त्याच्यानंतर पुढं तांत्रिक अर्हता दिलेली, म्हणजे अजून काय लागणार आहे. आता याच्यामध्ये मराठी टंकलेखन हे सर्टिफिकेट लागणार आहे, हे 30चं लागणार आहे. 30चं जर असेल तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, किंवा दुसरा एक ऑप्शन दिलेला आहे, समजा 30चं नाही आपल्याकडं, इंग्लिश टंकलेखन हे 40चं पाहिजे. मराठी 30 किंवा इंग्लिश 40 याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि ते जे सर्टिफिकेट आहे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्रच पाहिजे. किंवा दुसरा एक ऑप्शन दिलेला आहे, संगणक टंकलेखनचे प्रमाणपत्र, टंकलेखनचे सर्टिफिकेट लागणार आहे. असं नाही की तुमचं संगणकवर झालेलं आहे पण दुसरं कोणते, टंकलेखनच पाहिजे तरच चालणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो वरती मी तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये MSCITचं नाव सांगितलं. MSCIT एक लागणार आहे. जर तुमच्याकडे MSCIT नसेल, DOESCCचा जो काही कोर्स आहे CCC असेल, किंवा O लेवल, A लेवल, B लेवल किंवा C लेवल, या 5 कोर्सपैकी म्हणजे हा एक कोर्स असणार, 1, 2, 3, 4 आणि 5
याच्यापैकी कोणतेही एक जरी सर्टिफिकेट असेल, समजा MSCITचं तुमच्याकडे नाही आणि याच्यापैकी कोणतेही 5 पैकी कोणतेही एक जरी सर्टिफिकेट असेल तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो दिव्यांग उमेदवारासाठी दिले, अपंग जो कोणी उमेदवार असणार आहे त्यांच्यासाठी असणार आहे. याच्यामध्ये कनिष्ठ लेखपाल हे पद असणार आहे. याच्यामध्ये शारीरिक पात्रता पाहून घ्या तुम्ही कशामध्ये मोडताय, दिव्यांग जर असाल तर कशामध्ये येते हे चेक करून घ्या. ठिकाणी चार्ट दिलेला आहे. याची जी काही PDF आहे मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे किंवा आपली जी काही वेबसाईट आहे naukriupdate.in त्याच्यावर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो कागदपत्र पडताळणीच्या वेळेस जे दिलेले आहेत, म्हणजे आता तुम्हाला फॉर्म भरताना लागणार नाहीत, जे काय मी आत्ता वरती डॉक्युमेंट सांगितलेली ती जी लिस्ट सांगितली त्याच्यापैकीच तुम्हाला डॉक्युमेंट सध्या लागणार आहेत. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेमध्ये पास व्हाल त्याच्यानंतर डॉक्युमेंटचं जे काही व्हेरिफिकेशन होतं त्याच्यासाठी या ठिकाणी डॉक्युमेंट दिलेले, काय काय डॉक्युमेंट असणार आहे हे सध्या तुम्हाला लागणार नाही आहेत. अशा प्रकारे मित्रांनो कनिष्ठ लेखपाल पदासाठी जी काही माहिती होती संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला दिलेली. जर तुम्हाला याच्यामध्ये जर काही शंका वाटत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर या जाहिरातीसाठीचा जो काही फॉर्म आहे ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा याचा जो काही व्हिडिओ आहे हा मी उद्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ आहेत हे सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार आहेत. थँक्यू.